महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेचा अध्यक्ष आहे। मी गेले 5 वर्षे गोरगरिबांच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतो आहे आणि अशा वेगवेगळ्या आमच्या ऊस वाहतूकदारांच्यावर अन्याय झाल्यानंतर तिथं आम्ही आवाज उठवण्याचं काम करतो। सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही ऊस वाहतूकदार म्हणजे एक अगदी थर्ड क्लास नाही, धड मिडल क्लास नाही, आम्ही अगदी सामान्य घरातील माणूस आहे आणि एखादा ट्रॅक्टर पाळायचा म्हणजे एक हत्ती पाळण्यासारखं आहे। आणि कारखानदारांनी काय केलं की सुरुवातीला टोळ्या त्यांनी पुरवत होते आणि नंतर ते आमच्या वाहतूकदारांच्या माथ्यावर मारून टाकले आणि जे करार ऊस वाहतुकीचा आणि तोडणीचा जो करार करतात त्यावेळी हे कारखानदार 100 सह्या करून घेतात। त्यात कोणत्या कागदावर काय आहे माहीत नाही। सुरुवातीला इंग्लिशमध्ये, काही कन्नडमध्ये असे फॉर्म त्यांचे आहेत। त्यामुळं आमचा ऊस वाहतूकदार वाचायला येत नाही, धड अगदी पूर्ण शिक्षित नाही, मराठी वाचणारा माणूस आहे, इंग्लिशमध्ये वाचू शकत नाही, कन्नडमध्ये वाचू शकत नाही। त्यामुळे त्यांनी सह्या म्हणाल तिथं सह्या करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं या कारखान्याची पूर्वीपासूनची अशी पद्धत चालू झाली की 5 कोरे स्टॅम्प, 5 कोरे चेक, काही आधार कार्डावरनी सह्या घेणे, पॅन कार्डावरनी सह्या घेणे, असे बरेचसेच 2 नंबर करण्यासाठी आणि 5-5, 10-10 फॉर्मवरनी सह्या घेतात। त्याच्या पलीकडं सगळ्यात महत्त्वाचं हे बहादर काय करतात आणि कुठं लोन करतात हे आम्हाला कल्पना असं। आम्ही काय म्हणतो की कारखाना ॲडव्हान्स देतं, आम्ही ते ॲडव्हान्स घेतो आणि आम्ही ऊस व्यवसाय करतो। तो ज्यावेळी आम्हाला आमच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी अगर घर बांधणीचं असो, अगर ज्या एखाद्या वाहतूकदाराच्या मुलीचं लग्न असो, अशा सगळ्यावेळी आम्ही बँकेत लोन घ्यायला ज्यावेळी जातो त्यावेळी असं लक्षात आलं की आमचं सिबिल खराब असल्यावर बँकवाला म्हणतो की तुम्हाला लोन द्यायचं तुमचं लायकी नाही, कारण तुमचे स्कोअर पूर्ण कमी आहेत। यामुळं आपण काय करू शकतो की लोन द्यायला येत नाही तर आम्ही लोनच काढलं नाही बाबा, तर लोन कुठून आहे, कुठून काढलं हे आपल्याला माहीत होण्यासाठी आम्ही सिबिल ज्यावेळी काढतो त्यावेळी लक्षात आले की कारखानदारांनी हजारो लाखांना गोरगरिबांना बुडवण्यासाठी कर्ज काढलेत। त्यात सगळ्यात वाईट म्हणजे भारत सरकारनं आपल्या गोरगरिबांचे व्यवसाय सुधारण्यासाठी मुद्रा लोन म्हणजे काढलेले आहे। त्या मुद्रा लोनचे फायदे वैयक्तिक मिळावं म्हणून केलेलं आहे, परंतु हे धनदांडगे कारखानदार आमच्या गोरगरीब ऊस वाहतूकदारांचा वाहतुकीचा व्यवसाय दाखवून त्याच्यावर मुद्रा लोन उचलले आणि त्याचा सगळा नफा ते उचलून आणि काही लोकांचे लोन परतफेड केले, ती अगदी OTS करून म्हणजे आम्हाला ते सिबिलमधनं पूर्ण सत्यानाश करून ठेवलेले। करत असताना आम्ही आंदोलन करायला लागलो का करायला हेच लक्षात आल्यावर आंदोलन करत असताना शासनही एवढं निगरूढ शासन असं असं आम्हाला वाटलं नव्हतं। आज 3 दिवस बिना अन्नपाण्याचं बसून दखल घेत नाही म्हणजे हे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललं आहे काय असा प्रश्न आमच्यासमोर आला। ह्या वाहतूक सर्वाधिक जास्त कुठल्या कारखान्याने गैरफायदा घेतलेला आहे? आता सगळ्यात महत्त्वाचं वाईट म्हणण्यासारखं आलं आहे की कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये बिझनेस करायला येऊन 4-4, 5-5 कारखाने चालवतात की आत्मी शुगरवाले। त्यामध्ये आत्मी शुगरवाल्यांनी एवढा वाईट अन्याय केला आहे लोकांच्यावर की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा ऊस गाळणार, महाराष्ट्राचाच ऊस वाहतूकदार ऊस वाहतूक करणार आणि त्या वाहतुकीचे कराराला कागदपत्र घेऊन यांनी कर्नाटक राज्यामध्ये एक नामवंत 2-3 बँकेमध्ये लोन उचलायला गेले आणि याचा फायदा त्यांनी सगळा उचलून लोकांना OTS केले। तसाच आपण महाराष्ट्रामधल्या 150 कारखान्यांनी काही HNT लोन उचललेत, काही मुद्रा लोन उचललेत। त्यामध्ये महाराष्ट्रात करणारे लोक भेटले, परंतु हे बहादर महाराष्ट्रातून कर्नाटक काढणारे हे भेटले समोर। त्यामुळं महाराष्ट्रात जवळजवळ ऊस वाहतूकदाराला वाली नसल्यामुळं, आजपर्यंत पूर्ण शिक्षित नसल्यामुळं त्यांना सगळ्या देशोधडीला लावणारे साखर कारखानदार कधीही मागं पडू शकले नाहीत। कोणती संधी घावल त्या संधीनं आम्हाला अडचणीत आणून ठेवली।